तुकाराम मुंडेंनी अख्ख्या महाराष्ट्राला वाचवलं. होय, काल रात्री पुण्यात अशी धडक कारवाई झाली की ज्यामुळे लाखो लोकांचा जीव वाचला. काल रात्री साधारण 2 वाजता पुण्यातील एका ठिकाणी छापा टाकण्यात आला आणि तिथे जे सापडलं ते पाहून अधिकारीही हादरले. ही एक अशी वस्तू होती जी पुण्यातून संपूर्ण महाराष्ट्रभर सप्लाय केली जात होती आणि जर ती लोकांपर्यंत पोहोचली असती तर थेट जीविताला धोका निर्माण झाला असता. पण योग्य वेळी कारवाई करत तुकाराम मुंडे आणि त्यांच्या टीमने हा मोठा कट उधळून लावला. आजपर्यंत आपण दूध, पनीर, गुटखा यामधील भेसळ ऐकली होती. पण यावेळी ज्या गोष्टीत भेसळ आढळली आहे ती ऐकून तुमचेही होश उडतील. कारण ही भेसळ फक्त आरोग्यावर परिणाम करणारी नव्हती, तर ती थेट माणसांचा जीव घेऊ शकली असती. देशाच्या इतिहासात अन्न व औषध प्रशासनाने इतकी मोठी कारवाई क्वचितच पाहायला मिळाली आहे. आता प्रश्न असा आहे की ही भेसळ नेमकी कोणत्या वस्तूमध्ये होती, ती किती दिवसांपासून सुरू होती आणि अजून कोण कोण यात सामील आहेत, हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एक असा छापा टाकला गेला ज्यामध्ये अशा वस्तू सापडल्या ज्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरात, लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळे विश्वासाने खात होते. काल रात्री साधारण 2 वाजता मुंबईहून अन्न व औषध प्रशासनाची टीम पुण्याकडे निघाली होती. टार्गेट होतं पुण्यातील एक मोठं गोडाऊन, जिथून ही धोकादायक वस्तू संपूर्ण महाराष्ट्रात पाठवली जात होती. पण पुण्यात शिरण्याआधीच शिरूरजवळ एक विचित्र घटना घडली. रस्त्यालगतच्या घोड नदीजवळ टीमला काहीतरी संशयास्पद हालचाल दिसली. 2 अधिकारी खाली उतरले आणि त्यांनी नदीकडे पाहिलं. पण नदीत पाणीच नव्हतं, तर पाण्यावर तरंगत होता संशयास्पद वस्तूंचा प्रचंड साठा. जेव्हा त्या वस्तू जवळ जाऊन तपासल्या तेव्हा अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्या वस्तू काही साध्या नव्हत्या. त्या थेट लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या होत्या आणि त्या गुपचूप संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवल्या जात होत्या. यामागे कोण आहे? हा सगळा खेळ किती दिवसांपासून सुरू होता? आणि या रॅकेटचा मास्टरमाइंड कोण? या तपासात एक मोठं नाव समोर आलं, ज्याने सगळ्यांनाच हादरवून सोडलं. खरं तर तुकाराम मुंडे आणि त्यांच्या टीमला वाटलं होतं की ही एक साधी भेसळ कारवाई असेल, पण त्यांनी नकळत एक असा मोठा कट उघडकीस आणला जो महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच पाहायला मिळाला नव्हता. आता प्रश्न असा आहे, पुण्यात नेमकी कोणती वस्तू सापडली? ती इतकी धोकादायक का होती? आणि जर ती लोकांपर्यंत पोहोचली असती तर काय घडलं असतं? हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कोण आहे तो? या सगळ्या मागचा मास्टरमाइंड, जो अख्खा महाराष्ट्र धोक्यात टाकायला निघाला होता. आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी नेमक्या काय सूचना दिल्या आहेत? चला जाणून घेऊया हा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. तुकाराम मुंडे यांनी जेव्हापासून अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला तेव्हापासूनच भेसळखोर आणि भ्रष्ट व्यापाऱ्यांवर त्यांनी अक्षरशः धडक मोहीम उघडली. याआधीही त्यांनी अनेक मोठ्या कारवाया केल्या होत्या. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कारवाई, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर बडगा. मुंबई, बीड, पुरंदर अशा अनेक ठिकाणी हजारो किलो भेसळयुक्त पनीर आणि खवा जप्त करण्यात आला होता. पण यावेळी मुंडे ज्या मोहिमेवर निघाले होते ती या सगळ्यापेक्षा कित्येक पटीने मोठी आणि धक्कादायक होती. कारण यावेळी धोका फक्त एका शहरापुरता मर्यादित नव्हता, तर संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या विळख्यात अडकणार होता. ही घटना जरी पुण्यात घडत असली तरी तिचे धागेदोरे जेव्हा तपासात समोर येऊ लागले तेव्हा संपूर्ण देश हादरणार होता. कारण अधिकाऱ्यांना सुगावा लागला होता. एका अशा महागोदामाचा जिथून कालबाह्य, सडलेले आणि धोकादायक अन्न गुपचूप संपूर्ण महाराष्ट्रात पाठवले जात होते. रात्रीचे 12 वाजले होते आणि एक मोठी कारवाई इतिहास घडवण्यासाठी सज्ज होत होती. हे ऑपरेशन इतकं गुप्त होतं की स्थानिक पोलिसांनाही याची कल्पना देण्यात आली नव्हती. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर गाड्यांचा वेग वाढत होता
आणि पथकातील प्रत्येक अधिकारी पूर्ण सतर्क होता. पण अचानक पनवेल पार करत असतानाच टीम लीडरचा सॅटेलाइट फोन वाजला. फोन होता पुण्यातील एका गुप्त खबऱ्याचा. त्याने घाबरलेल्या आवाजात सांगितलं, "सर, मोठा प्रॉब्लेम झालाय. तुम्ही ज्या गोदामावर छापा टाकायला येत आहात ते पूर्णपणे बंद आहे. दिवे बंद आहेत. बाहेर मोठं कुलूप आहे. कदाचित त्यांना तुमच्या कारवाईची कुणकुण लागली आहे." हा फोन ऐकताच गाड्यांमधील अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसू लागली. जर गोदामच बंद असेल तर रंगेहात कारवाई कशी करायची? ही माहिती तात्काळ मुंबईला पाठवण्यात आली. पण मुंडे थांबणाऱ्यांपैकी नव्हते. त्यांचा स्पष्ट आदेश आला, "गाड्या थांबवू नका. हा त्यांचा डाव असू शकतो. पुढे चालत राहा आणि गोदामावर बारीक लक्ष ठेवा." आदेश मिळताच गाड्यांनी पुन्हा वेग घेतला. लोणावळा पार झाला आणि ताफा पुण्याच्या दिशेने झेपावत होता. रात्रीचे 2:30 झाली होती आणि टीम पुण्यापासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर पोहोचली होती. पण आता पुढे जे घडणार होतं ते कुणालाही कल्पनेतही नव्हतं. पुण्यात नेमकं काय सापडलं? तो मास्टरमाइंड कोण होता? आणि हा संपूर्ण खेळ किती मोठा होता? हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग चुकवू नका. तितक्यात पुन्हा एकदा अधिकाराचा फोन खणखणला. तोच खबऱ्याचा कॉल. पण यावेळी त्याचा आवाज थरथरत होता. तो घाबरत म्हणाला, "सर, परिस्थिती हाताबाहेर जाते. गोदाम बाहेरून बंद आहे, पण मागच्या बाजूने मोठी हालचाल सुरू आहे. शटर उघडून 8 ट्रक्स आणि टेम्पो लावलेत आणि लाखो रुपयांचा माल घाईघाईत बाहेर काढला जातोय. जर तुम्ही पुढच्या तासाभरात पोहोचला नाहीत तर सगळे पुरावे नष्ट होतील." इतकं ऐकताच ऑपरेशनचं रूपांतर झालं वेळेविरुद्धच्या शर्यतीत. तो साठा इतका प्रचंड होता की जर तो बाजारात गेला असता तर अख्ख्या महाराष्ट्रात अन्नातून विषबाधा पसरली असती. अधिकाऱ्यांनी तात्काळ आदेश दिला, "वेग वाढवा." गाड्या चाकण शिक्रापूर मार्गे थेट शिरूरच्या दिशेने झेपावत होत्या. आता टीम थेट त्या महागोदामाकडे वळणार होती, जिथे हा काळा खेळ सुरू होता. पण नियतीने वेगळाच खेळ आखला होता. पहाटेचे साधारण 4 वाजत आले होते. गाड्या शिरूरमधील घोड नदीच्या पुलावरून जात होत्या. तेवढ्यात एका तीक्ष्ण नजरेच्या अधिकाऱ्याला पुलाखाली काहीतरी संशयास्पद हालचाल दिसली. बंधाऱ्याजवळ एक मोठा ट्रक उभा होता आणि काही माणसं त्या ट्रकमधून गोण्या आणि बॉक्स थेट नदीत फेकत होती. "गाडी थांबवा!" अधिकाऱ्यानं जोरात आदेश दिला. क्षणात ब्रेक लागले आणि सगळे अधिकारी टॉर्च घेऊन नदीकडे धावले. सरकारी गाड्यांचा आवाज ऐकताच ते लोक ट्रकमध्ये बसले आणि अंधाराचा फायदा घेत पळून गेले. पण जेव्हा अधिकाऱ्यांनी टॉर्चचा प्रकाश त्या पाण्यावर टाकला ते दृश्य पाहून सगळेच हादरले. नदीत पाणी कमी होतं आणि तरंगत होतं. अन्नाचा डोंगर, शेकडो बिस्किटांचे पाकिटं, मॅगी मसाल्यांचे बॉक्स आणि हजारो खाद्यपदार्थांचे पॅकेट्स. संपूर्ण नदीच जणू अन्नाने भरली होती. हे फक्त जलप्रदूषण नव्हतं तर गोदामातून गायब केलेला तोच साठा होता, जो पकडल्या जाण्याच्या भीतीने थेट नदीत फेकून देण्यात आला होता. घोड नदीतून काढलेल्या त्या साठ्यामुळे एक भयानक सत्य समोर आलं. तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार तपास सुरू झाला आणि एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. हे भेसळखोर व्यापारी कचऱ्याच्या भावात कालबाह्य म्हणजेच एक्सपायर्ड अन्न खरेदी करत होते आणि केमिकल वापरून जुनी तारीख पुसून अत्याधुनिक मशीनद्वारे त्यावर नवीन बनावट तारीख छापत होते. म्हणजेच लोकांना सरळ विष खायला लावलं जात होतं. FDAच्या कारवाईची कुणकुण लागताच हा संपूर्ण विषारी साठा नदीत फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. असं अन्न खाल्ल्याने तीव्र अन्नबाधा, किडनी आणि यकृताचे गंभीर आजार होऊ शकतात. म्हणूनच मुंडे यांनी सर्वसामान्य नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. 1. फक्त एक्सपायरी डेट बघू नका. पॅकेटवरील फॉन्ट, प्रिंटिंग आणि तारीख नीट तपासा. जर प्रिंट पुसट असेल, डबल छाप दिसत असेल किंवा खरडल्यावर निघत असेल, सावध व्हा. 2. नेहमी GST बिल घ्या.
बिल नसल्यास तक्रार करता येत नाही. बिल असेल तरच दुकानदार आणि कंपनीवर कारवाई शक्य होते. 3. चव, वास किंवा रंग संशयास्पद वाटला? वस्तू फेकू नका. थेट FDA कडे तक्रार नोंदवा. तुमची एक तक्रार हजारो लोकांचे प्राण वाचवू शकते. 4. खूप स्वस्तात ब्रँडेड वस्तू मिळत असतील तर सावध राहा. रस्त्यावरील अनोळखी विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थ खरेदी टाळा. मित्रांनो, ही फक्त एक बातमी नाही, तर आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. आजपासून डोळे झाकून विश्वास ठेवू नका, कारण काही लोक तुमच्या विश्वासावरच खेळत आहेत. आता मला कमेंट्समध्ये प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही वस्तू घेताना एक्सपायरी डेट तपासता का? तुमची एक कमेंट हा व्हिडिओ हजारो लोकांपर्यंत पोहोचवू शकते. हा व्हिडिओ लगेच तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये शेअर करा, कारण प्रश्न आपल्या घरच्यांच्या आरोग्याचा आहे. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरक्षित रहा, सतर्क रहा. धन्यवाद.